तर चला, आज बनवले आहेत प्रीमिक्सपासून गुलाबजामुन. म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करावी. खूप सुंदर असे हे गुलाबजामुन तयार होतात आणि माझं तर फेवरेट आहेत गुलाबजामुन. तुम्हालासुद्धा आवडतात का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वात आधी ताटामध्ये प्रीमिक्स घेतलं, थोडंसं कोमट दूध घ्यायचं आणि छान असं आपलं पीठ मळून घ्यायचं. पिठाला मी 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत म्हणलं चला पाक तयार करून घेऊयात. तर पाकासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास साखर अशा प्रमाण घेऊन छान असा आपला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर पाकामध्ये मी विलायची पावडरसुद्धा घातली आहे, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आणि चला, आपला पाक तयार होत आहे एकीकडे. तर म्हणलं तोपर्यंत आपले गुलाबजामुन रेडी करून घेऊयात. मग मस्त असे गुलाबजामुन गोल गोल आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर असे गुलाबजामुन तयार होतात. एका प्रीमिक्सच्या पाकिटामध्ये अगदी 40 ते 42 गुलाबजामुन आरामशीर होतात. खूप सुंदर असे गुलाबजामुन तयार झाले होते. तर सर्व तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे सर्व गुलाबजामुन मी इथे तयार करून घेतले. आणि मस्त आता आपला पाकसुद्धा इथे रेडी झालेला आहे. लगेच कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि मस्त तेल तापू द्यायचं छान. त्यामुळे काय होतं, गुलाबजामुन आपले पटपट तळल्या जातात. मस्त असं तेल तापलं का नाही इथं चेक करायला घेतलं, तर तेल छान तापलं होतं. म्हणलं चला आता गुलाबजामुन मस्त असे तळून घेऊयात. तर सुंदर असे आपण गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त लालसर कलर येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे. सर्व गुलाबजामुन मी असेच तळून घेतले. एकदम भारी दिसत होते. मला तर वाटत होतं लगेच खावा, पण नाही. खूप सुंदर असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. चला, तर आता माझा फेवरेट पार्ट म्हणजे गुलाबजामुन पाकात टाकले. आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपी लाईक करा. चलो बाय.